मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली आज पालघरमध्ये लॉंग मार्च आहे। थोड्याच वेळात हा लॉंग मार्च सुरू होईल। लॉंग मार्चसाठी 1,500 पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून आज आणि उद्या 2 दिवस गुजरातकडून येणाऱ्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी आहे। मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली सुरू होणाऱ्या लॉंग मार्चमुळे जिल्हा प्रशासनाचा निर्णय तर थोड्या वेळातच हा लॉंग मार्च सुरू होईल। गुजरातहून मुंबईकडे येणाऱ्या खासगी वाहन चालकांनी पालघरमधील पर्यायी मार्गाचा वापर करण्याचं प्रशासनाचं आवाहन आहे। तर गुजरातमधून मुंबईकडे येणारी अवजड वाहनं गुजरात महाराष्ट्र सीमेवरील अछाड आणि तलासरी इथं रोखून धरली जाणार आहे। शेतकऱ्यांसह आदिवासींच्या विविध प्रश्नांबाबत मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा पालघर जिल्हाधिकारी कार्यालयावर 2 दिवसांचा हा लॉंग मार्च आहे। लॉंग मार्चसाठी 1,500 पोलीस कर्मचारी हे तैनात करण्यात आले आहेत। तर मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वाखाली आज पालघरमध्ये हा लॉंग मार्च काढला जातोय। अगदी काही वेळातच या लॉंग मार्चला सुरुवात होईल। यासाठी 1,500 पोलीस कर्मचारी हे तैनात करण्यात आलेले। मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावरून आज आणि उद्या 2 दिवस गुजरातकडून येणाऱ्या जड अवजड वाहनांना प्रवेश बंदी असेल।